ऐका ना, हे बघा हिरवी मिरची घालून तुम्ही कधी डाळ केली आहे का? हे बघा मूग डाळ धुवून घेतलं, त्यात हिरव्या मिरच्या बी टाकायच्या. आपल्याला जितकं तिखट पाहिजे तेवढं टाकायचं. आम्हाला पाहिजे जरा तिखट म्हणून मी भरपूर मिरच्या टाकल्यात. आणि हे बघा असं भाजून घेऊन डाळ आता भाकरी बी करायची इकडे फ्राय चालू आहे. आता कुकर लावून घेते आणि हे बघा कुकर ठेवते. मीठ घालायचं जरा आणि आपण कुकर लावतोय तसं लावायचं आणि आपल्याला शिजवून घ्यायचं. 5-6 शिट्ट्या शिजवून घ्यायचं. डाळ एकदम शिजाय पाहिजे. हो अशी शिजाय पाहिजे. त्या मिरच्या शिजल्याच वर गरम गरम कुकर काढले त्याची वाफ कशी जायला लागल्या बघ ते बघा. आणि बघा मिरच्या बी शिजल्यात. मिरच्या काढून घ्यायचं, वेगळं करायचं. मिरच्या ताटेत काढून घ्यायचं एक. हे बघा डाळ बी छान शिजली आहे. मिरच्या काढून घेऊन प्लेटवर काढून घ्यायचं. आणि बघा इकडे डाळ मिरच्या वेगळं केलं आहे. हे डाळ आहे फक्त मीठ घालून शिजवलेलं आणि इकडे मिरच्या आहेत प्लेटमध्ये काढून घेतलेलं. हे बघा आता मग त्या काय करायचं, मिक्सरला लावून घ्यायचं. असं मिक्सरला लावला तरी चालतंय, नाहीतर असं चेचून खलबत्त्यात असं ते काय शिजलेलं असतं त्यामुळे लवकर होते, पेस्ट होते त्याची. आणि त्याच्यात मग डाळी तुम्हाला जसं जसं पाहिजे तसं हळद घालून घ्यायची. तुम्हाला जे जे जगभराचे मसाले आहेत ते घालून घ्यायचं. आणि इकडं कुकर ठेवलं, त्याच्यात लसूण चेचून टाकलो. आणि इकडं मी जरासं कलरसाठी जरासं लाल तिखट टाकलं. बाकी हिरवी मिरची जास्त घातली छान लागते. मग मी राई जिरं घालून घेतलो. कढीपत्ता संपलेला, मग रात्रीचं जाऊन